रत्नदेवजी, आता मतदार याद्या ज्या महादुला नगरपंचायतच्या त्यांची अंतिम यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आपण यापूर्वी काही आक्षेप घेतले होते या मतदार याद्यांवर. तर तुमचे आक्षेप मंजूर झाले आहेत का? तुम्ही काय सांगणार? आज आम्ही महादुला नगरपंचायतच्या कार्यालयात आलेलो आहोत आणि कार्यालयात विचारल्यानंतर हे तुम्ही बघू शकता. ह्या मतदार यादी, ह्या मतदार यादीमध्ये मूळ प्रारूप यादी म्हणजे ही पुराणी यादी होती, याच्यात फोटो लावलेले होते आणि जे नवीन अंतिम यादी केलेली आहे त्या अंतिम यादीत फोटो पण गाड झालेले आहे. म्हणजे अशा पद्धतीचा घोळ हा मतदार यादीमध्ये दिसत आहे. पहिली गोष्ट, आज अगर प्रत्येक वार्डामध्ये अगर एखादी कार्यकर्ता जाईल आणि विचारेल तर फोटो नसल्यामुळे त्याला कसं माहीत होईल का हा मतदार आहे म्हणून, ही एक पहिली गोष्ट आहे. तसेच दुसरी गोष्ट असं की काही काही ठिकाणी वार्डामध्ये, जसं वार्ड नंबर 2 मध्ये शिवाजीनगरचे मतदार आलेले आहे. हे बघू शकता, शिवाजीनगरचे मतदार आलेले आहे. हे धनश्री काळे हे शिवाजीनगरला राहतात, हे वार्ड नंबर 13 मध्ये राहतात आणि वार्ड नंबर मध्ये 2 मध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. आणि काही काही ठिकाणी डबल नावे आलेले आहे. हे तुम्ही बघू शकता, हे डबल नावे आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार डबल नावे जे गहाळ करायला पाहिजे होते, डिलीट करायला पाहिजे होते किंवा मृत व्यक्तींचे नावे डिलीट करायला पाहिजे, तर ते अद्याप डिलीट झाले नाही. अद्याप डिलीट पण नाही झाले आहे आणि हा मतदार यादीमध्ये बहुत सारा घोळ आहे. म्हणजे याचा अर्थ की निवडणूक लढायची कशी काय आणि मतदार अजून परत वाढ केलेली आहे. जे आम्ही ऑब्जेक्शन उचलले होते ते ऑब्जेक्शन डिलीट नाही. वार्ड नंबर 3 मध्ये 180 लोकांचे नाव होते, त्याच्यातून 180 लोक कमी झालेले नाही. आम्ही परत पाहिलं आणि परत पाहिल्यानंतर त्या मतदार यादीमध्ये त्यांचे फोटोच नाही. फोटो नसल्यामुळे अजून घोळ झालेला आहे की हा मतदार कुठला आहे म्हणून अजून ओळखायला येत नाही. म्हणजे अशा पद्धतीचा हा घोळ हा महादुला नगरपंचायतमध्ये होत आहे. मग आम्ही प्रशासकाला विचारलं तर प्रशासक म्हणतात आम्हाला काही माहीत नाही. आणि जे गोसाई म्हणून इथे जे पाहत होते मतदार यादीचा घोळ, त्यांना तर आम्ही काल रात्रीपासून विचारून राहिलो होतो. ते म्हणाले की हे आता काहीच होणार नाही, आमची प्रारूप यादी झालेली आहे आणि तेव्हा पण आचारसंहिता लागेल आणि इलेक्शन होणार. म्हणजे याचा अर्थ म्हणजे मतदार याद्यामधील घोळा सगटत आता ह्या निवडणुका लढवल्या जातील. हा, हे क्लिअर झालेलं आहे. महादुला नगरपंचायतमध्ये मतदार याद्यामध्ये पूर्ण घोळ आहे आणि ह्या मतदार याद्यामध्ये घोळ असल्यामुळे यांनी अजूनपर्यंत काहीच कारवाई नाही केली. फक्त नॉमिनल अप्लिकेशन घेतल्या आणि लोकांची तक्रार काय म्हणून ते पण डिलीट अजूनपर्यंत झालेलं नाही. म्हणजे याचाच अर्थ की हा मतदार यादी महादुला नगरपंचायतमध्ये घोळ होणार आणि म्हणूनच या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात की आम्ही 51% जिंकू आणि निवडून येऊ. म्हणजे याचाच अर्थ की ह्या मतदार यादीमध्ये अशा प्रकारच्या घोळ राहील तर निवडून काढून येणार. निवडणूकच कशाला घेता? डायरेक्ट लोकशाही न राहता हुकुमशाहीने उमेदवार निवडावा. आणि या मतदार यादीमधील आता जो घोळ तुम्ही जो सांगत आहात त्या घोळाला नेमकं जिम्मेदार कोण आहे? आता या ठिकाणी मी हेच म्हणतो ना, हे प्रशासन लक्ष देत आहे की नाही लक्ष देत आहे. या ठिकाणी प्रशासन, आता प्रशासक म्हणून तहसीलदार आहेत, तहसीलदारच्या खाली जे अधिकारी आहेत त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला याच्यातला काहीच अचड नाही माहीत. मग विचारायचं